वेणुनाद आता भगवान सुरू करतील. श्याम सुंदर एका शिळेवर विराजमान झाले. पाहत 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 भगवान प्रत्येकाचं सौंदर्य न्याहाळीत, लहरी पाहत, दिव्यत्व पाहत आनंद विभोर झाले आणि एका शिळेवर, म्हणजे एक तेही चेतन दगड असेल त्याच्यावर ते बसले, विराजमान झाले. आजूबाजूला गोपबाल बसले. दाऊ भैया म्हणजे बळीराम दुसऱ्या शिळेवर बसले, ती एका दगडावर, खुर्च्या, सोफा सेट, दुसऱ्या शिळेवर बसले. श्यामसुंदराने मांडीवर मांडी चढवली. काय वर्णन आहे, म्हणजे काय शुकाचार्य किती बारीक टिपलंय, जसं ज्ञानेशांनी भावांकन टिपलंय अर्जुनाला आलेल्या अनुभवांचं आणि कृष्णाच्या प्रेमाचं आलेलं उदाहरण, तसं काय बारीक बारीक टिपलंय. श्यामसुंदराने मांडीवर मांडी चढवली, ओठावर मुरली ठेवली. मांडीवर मांडी आणि ओठावर मुरली ठेवली व बोटाच्या अग्रभागाने फुंक मारून त्यामध्ये हवा भरू लागले. पावा येतो, अशी बासरी नाही आहे समोर, पावा. पावा बासरीमध्ये फरक आहे. पावा असतो नाही, बासरी असते ती समोरची. हरिप्रसाद चौरेशिया पन्नालाल गुरुजी वाजवतात ते पावा आहे, मोठा असा. तुम्ही जर फुंकायला गेलं तर आवाजच निघणार नाही, फू हवाच निघून जायची. ते फार टेक्निकच आहे वेगळं. गोड मधुर स्वर प्रगटतो, पण फार मेहनत घ्यावी लागते. मी प्रयत्न करून पाहिला, पण मी ट्रायच केलं नाही. नंतर ते माझी हवाच जाते, ते काही नाही. बासरी वाजवता येते पण हे नाही. तो पावा आहे. श्यामसुंदर एका शिळेवर विराजमान झाले. मांडीवर मांडी चढवली, ओठावर मुरली ठेवली व बोटाच्या अग्रभागाने फुंक मारून त्यामध्ये हवा भरू लागले. त्या स्वरामधून ध्वनी प्रगट करायचा. ते म्हणजे अवघड आहे, हवा भरायची पण त्याच्यामधनं ध्वनी प्रगट करायचा. त्याला उघडीत व दुसरे बंद करू लागले. म्हणजे एका स्वराला उघडायचं, दुसऱ्याला बंद करायचं, असे बोटं चालवावे लागतात ना. आता पूर्वीच्या नादात दिव्यतेची भर पडली. भगवंताचा स्वर बासरीतून निनादला व पूर्वीचा जो स्वर होता ऋषीमुनींचा, पक्ष्यांचा, जो दिव्य स्वर एक ध्वनी वीणेसारखा प्रगट झाला होता, त्याला आता दिव्यतेची भर पडली. दिव्य चेतना शक्ती त्याला मिळाली. पहा काय झालं असेल वृंदावनात. पहा बरं, मस्तीमध्ये असं बसून की आपण वृंदावनात आहेत, भले भुंगा व्हा, भले खोड व्हा, आणि पहा सीन. दिव्यतेची भर पडली. व्रजेंद्र नंदनची मोहन मुरली वाजू लागली. मोहिनी मुरली. व्रजेंद्र नंदनाची मोहनी मुरली, मोहिनी मन मोहून घेणारी मोहिनी मुरली वाजू लागली व स्थावर जंगम पदार्थाला एक करणारा नाद निनादला. स्थावर कोणतं, जंगम कोणतं, जड कोणतं आणि चेतन कोणतं हे कळेनासे झालं आणि प्रत्येकातून एक स्वर प्रगटला. दिव्य शब्द असा आवाज प्रगटला त्यांच्यामधून, वस्तूमधून. व फक्त वनभूमीमध्ये नाही तर विश्व वसुंधरेवर प्रवाहित झाला, प्रभावित झाला. म्हणजे आता फक्त वृंदावन नाही, तर भगवंताची वेणुनाद म्हणजे यांच्या स्वरात स्वतःचा चेतन मिळवून त्रैलोक्यात तो घुमला, विश्व वसुंधरेवरही घुमला. अमेरिकेत ऐकू जाऊ लागला, सगळीकडे ऐकू जाऊ लागला, आफ्रिकेतही गेला.
व परमानंदाच्या लहरी निर्माण होऊन वितरित होऊ लागल्या. परमानंद लहरी. पण परमानंद काय असतो येईलही, आणि एकदा मी बोललोही होतो. ब्रह्मानंद, आनंद, ब्रह्मानंद, परमानंद, गोकुळीतला आनंद, वृंदावनाचा आनंद, मथुरेचा आनंद, द्वारकाचा आनंद, सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आनंदाचे. येतील कदाचित पुन्हा रिपिटेशनमध्ये. व परमानंदाच्या लहरी निर्माण होऊन वितरित होऊ लागल्या. त्यावेळेसचे वर्णन खालील प्रमाणे आहे. शुकाचार्य करतात भागवतमध्ये. तदव्रजस्त्रिया आश्रुत वेणुगीतं स्मरोदयं काश्चित् परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योऽन्ववर्णयन्. 10वा स्कंद 21वा अध्याय 3रा श्लोक. तदवजस्त्रिया आश्रुत्य वेणुगीतं स्मरोदयं काश्चित् परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योऽन्ववर्णयन्. श्री राधा, चंद्रावली व ललिता ह्या खास सख्या आहेत बरं का. म्हणजे काही प्रायव्हेट फ्रेंड सर्कल एक असतं. सगळेच फ्रेंड जरी असले तरी खास प्रायव्हेट एक इन्नर सर्कल असतं. त्याच्यात श्री राधा, चंद्रावली, ललिता इत्यादी भावमयी व्रजगोपी ज्या आपल्या घरामध्ये होत्या. पहिल्यांदा काय घडलं? अरे एका पृथ्वीवरते हा निनाद घुमला. स्वरलहरी चे सगळ्या नाद घुमला, तो गोकुळातही आला. तर ज्या ठिकाणी श्री राधा, चंद्रावली, ललिता इत्यादी गोपिका भावमयी व्रजगोपी म्हणजे नेहमी भावमयी अवस्थेत राहणाऱ्या, नेहमी भावमयी शब्द पहा. आता त्यांचं भाव उद्दीपन आहे. मुळात ज्यांचे भाव सतत स्मरणात अखंडित याच्यात असतील त्यांचं उद्दीपन म्हणजे भक्तीच्या पुढच्या स्टेजेस आहेत. भाव कशाला म्हणतात? एक एक शब्द फार याच्याने ऐका. भावमयी व्रजगोपी ज्या आपल्या घरामध्ये होत्या त्यांनी श्रीकृष्णाच्या चित्ताकर्षक प्रेम भाव रसाला, ज्या वेणुनादाने चित्त आकर्षित करतो. अगोदरच भावना रात्रंदिवस कृष्णाजवळ होत्या. चित्ताकर्षक प्रेम भाव रसाला उद्दीपित करणाऱ्या, उद्दीपित झालं तो प्रेम भाव रस त्यांचा उद्दीपित झाला, जागृत झाला. म्हणजे आपल्यामध्ये काय निर्माण करायचं? आधी प्रेम, नंतर प्रेम, नंतर भाव आणि नंतर भावानंतर रस. आता तिन्हीच्या व्याख्या होतील हळूहळू. काय सोंग आहे भक्ती? प्रेम भाव रसाला उद्दीपित करणाऱ्या मुरलीच्या ध्वनीला ऐकले. पण आतील भावाला लपवून आपापल्या सखींना सांगू लागल्या. इतक्या उद्दीपित झाल्या त्यांच्या भावना की आता पळावं कृष्णाकडे, पण आतेले भाव लपवून. आपण जसे लपवतो आपापले भाव लपवून प्रेम भाव रस उद्दीपित होऊ लागला, पण लपवून आपापल्या सखींना सांगू लागल्या. काय? 10वा स्कंद 21वा अध्याय 4था श्लोक. तदवर्णयितो मारब्धा स्मरन्त्यः कृष्णचेष्टितं नाशकन् स्मरवेगेन विक्षिप्त मनसो नृप. शुकाचार्य म्हणतात, राजन, विक्षिप्त मनसो नृप. नृप म्हणजे शुकाचार्य म्हणतात कोणाला? परीक्षिताला. राजन, ह्या गोपांगणा मुरलीच्या मधुरतेचे वर्णन तर करू लागल्या,
आरब्धा तदवर्णयितु आरब्धा. म्हणजे वर्णन करू लागले या गोपिका, काय मुरली छान वाजवली लापसात, पण मनातले भाव लपवून जरा फार दाखवायचे नाही. पण श्रीकृष्णाची रूपाची माधुरी व भावभंगिमा त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. हे शुकाचार्य म्हणतायत राजन, की त्या मुरली ऐकल्यानंतर त्या भाव जरी लपवत होत्या, रस उद्दीपित होत होता प्रेमरस, तरी पण त्या गोपांगणा मुरलीच्या मधुर वरून वरून त्या मुरलीचं नादाचं वर्णनही करत होत्या. किती गोड आहे, तुला ऐकलं का, तू ऐकलं का. पण श्रीकृष्णाची रूपाची माधुरी व भावभंगिमा त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. कृष्ण वाजवताना कसे भाव प्रगटत असतील आणि किती रूप खुललं असेल. हे पहा, आनंद स्त्री तीच असते, पुरुष तोच असतो. पण एखाद्या वेळेस दुःख झालं तो भाव, क्रोध आला तो भाव. एकदा मी क्रोध आला तर सांगितलं होतं, एकाला इतका क्रोध आला की आता एक दोन मर्डर करून टाकायचं. त्याच वेळेस सगळे फोटोग्राफर आले, आज तकवाले, झी TV वाले, बरेचसे आपले लोकल मेडही आले, पटापट फोटो घेऊ लागले. त्याला वाटलं आपण VIP झालोत का काय. अरे माझे कशा करता तुम्ही फोटो घेतायत. म्हणले आमचे पोरं ऐकत नाहीत, तुमचा फोटो दाखवून भीतील तरी. रागाचा. अरे भगवान स्वतः इतका आनंदित आहे, प्रफुल्लित आहे, पण ज्या वेळेस या आनंद लहरी पुन्हा जास्त प्रगट झाल्या, त्याचं रूप कसं असेल त्याचं स्वतंत्र वर्णन गोपिका इमॅजिनेशनमध्ये करतात. भावभंगिमा त्याची कशी असेल वाजवताना, असं त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. पहा शुकाचार्याने काय काय पाहिलं त्यांच्यामध्ये. काय भाग्यशाली आहेत ते लोक पाहिल्यानंतर. त्यांच्या म्हणून म्हणलं ना, अरे फुलं त्यांच्यावरून उधळा. आपण काय कशाला फुलं उधळता. भावभंगिमा त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. कृष्ण चेष्टितम तदवर्ण, त्याचा रंग इतूर आरब्ध स्मरंत्य कृष्ण चेष्टितम, कृष्णाचे भावचेष्टा नाशकन स्मरवेगेन विक्षिप्त मनसो नृप. त्यावेळेस कृष्ण चेष्टितम, त्यावेळेस मन विक्षिप्त होऊन उठले त्यांचे, गोपिकांचे विक्षिप्त झाल्या, म्हणजे अनकंट्रोल होऊ लागल्या त्यांचे भावना. आपल्याकडे विक्षिप्त मन एक प्रकार आहे, तो नाही इथे, की नॅचरल ज्या त्या अनेक गोष्टी लपवत होत्या, पण आता भाव लपायला तयार नाही, ओव्हरफ्लो होऊ लागले, म्हणून एक वेड्या झाल्या, विक्षिप्त होऊन उठल्या. विक्षिप्त मनसो असं वर्णन करताय शुकाचार्य. व मिलनाकरिता आतुर झाल्या. आज प्रभूला पाहिलंच पाहिजे. प्रेमभाव जागृत झाला व नंतर वर्णन करणेही संपले. शुकाचार्य समाधी लागली असावी आणि वर्णन थिट पडू लागलं. त्यांचं वर्णन जवळपास संपलं असं झालं शुकाचार्यांचं. बहार पिंड नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च मालां रन्ध्राण वेणो अधरसुधया पुरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्रविशद गीतकीर्तिः इति रेणुरवं राजन् सर्वभूतमनोहरं श्रुत्वा वजस्त्रियाः सर्वा
वर्णयन्त्यो भिरे भिरे. 10वा स्कंद 21वा अध्याय 6वा श्लोक. अर्थ आहे, शुकाचार्य म्हणतात, राजन त्यांना भगवंताचे रूप दिसू लागले. पहा त्या कुठे आहेत? घरी. भगवंत दिसू लागले त्यांना समोर. रूप ध्यान किती प्रगाढ आहे. भाव उद्दीपित झाल्याबरोबर समोर. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, 60 विलारा हे हृदय संपुटी. बाहेर धाकुटी मूर्ती उभा. आज जे तिथे प्रत्यक्ष पिक्चर त्यांना दिसू लागलं भगवंताचे, ते भाव इतक्या उद्दीपित झाल्या मिलना करता. तर शुकाचार्य म्हणतात, राजन म्हणजे त्यांना भगवंताचे रूप दिसू लागले. प्रभूच्या त्यावेळेस चित्र त्यांना दिसू लागले. आखो दे काल आज तक त्यांना दिसायला लागलं काय काय चाललंय. हृदयात भाव प्रगटले. हृदयात भगवंत प्रगटले. भगवंत रूप दिव्य प्रकाशात त्यांना दिसू लागले. प्रत्यक्ष काय स्थिती होती त्यांची. डोक्यावर मुकुट. काय काय दिसलं त्यांना. सध्याच्या भगवंताचं रूप. डोक्यावर मुकुट, केस बांधलेले, दोन्ही कानात कर्णपुष्प. आता आजकाल मी पाहिलं बरं का, पोरांच्या याच्यात त्या बिगबाळ्या काहीतरी फुलं टाकलेले आहेत. कर्णपुष्प, स्वर्णमयी पितांबर. अरे पितांबर तिथून आणलेला आहे. यशोदेनी जरी दिला असेल तर तो स्वर्णमयी झाला. स्वर्णमयी पितांबर, गळ्यात वैजंती माळा, नटवर स्वरूप. नटवर नागर नंदा भजरे मन गोविंदा. नटवर असे ते हे असे असे पाय धरून 3 जागी वाकडे, ते नटवर स्वरूप म्हणतात. वेणूचा नाद घुमिविताना प्रशंसा करणारे गोपबाल. वा 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 असं. आहा, गोपबाल प्रशंसा करणारे तेही दिसू लागले की वेणू नादाची लहर कुठली वाजली की यांनी वाहवा वाहवा नाचावं. अरे कणकण नाचत होता. वेणूचा नाद घुमिताना प्रशंसक करणारे गोपाल. फिरत असताना गोप बालांची पाऊले वनात उमटत होती. हे त्या पाहत होत्या गोपिका की भगवंता बरोबर ते गोपबाल फिरत असताना त्यांची पावलं जी प्रेस होत होती, उमटत होती. कारण धरा त्या वस्तू फोटो काढून घ्यायच्या त्या पावलांचा, आणि ती पावलं यांना दिसत होती. गोपबालांची पावले वनात उमटत होती. ते दृश्य अगोदर दिसले त्यांना व नंतर नाद ऐकू आला. नंतर नाद ऐकू आला, रूप दिसलं आणि गोपबालांची पावलं देखील दिसली. ते सगळं सौंदर्य भूमीचं दिसलं आणि नंतर नाद ऐकू आला. काय झाले असतील ते आता? उन्माद चढला असेल आता. म्हणून त्या वेड्या झाल्या म्हणून म्हटलंय ना, ऐकुनी वेणूचा नाद. तुकाराम, ऐकुनी वेणूचा नाद.